जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नवविधा भक्ती बघत आहे आणि त्यातली नामस्मरण भक्ती चालू आहे। भगवंताचं नाम कशा पद्धतीनं घ्यावं किंवा नामाचं महात्म्य काय आहे हे वेगवेगळ्या पद्धतींनी समर्थ आपल्याला सांगतायत। कालपर्यंत आपण हा समास बघत असताना भगवंताच्या नामानं पाषाणही तरले हा विषय विस्तृतपणे पाहिला। आपल्यामध्ये जे दोष आहेत ते दोष साधनेच्या मार्गानं जाणं गरजेचं आहे। आज साधना केली आणि दोष पुन्हा येऊन आपल्याला चिकटले तर अशा साधनेचा उपयोग नाही। रोज दर क्षणी आपली प्रगती होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तन्मयतेनं प्रेमानं नामस्मरण करणं गरजेचं आहे। आता समर्थ काय बोध करतायत पाहूया। काहीच न करुनी प्राणी रामनाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी। खूप मोठं विधान समर्थांनी केलं। भगवंत सांभाळ करेल असं आश्वासन ते देतायत, पण त्याच्या आधी ते काही नियम सांगतायत, काही पथ्य सांगतायत, ते आपण पाहूया। काय म्हणतायत समर्थ? काहीच न करुनी प्राणी रामनाम जपे वाणी। भगवंताचं नाम तर घ्यायचं आहे, पण काहीही न करता घ्यायचं आहे। आता या ओळीचा कुणी विपर्यास करू नये बरं का। आपला उद्योगधंदा कर्तव्य सगळं काही टाकून भगवंताचं नाम नाही घ्यायचं। काहीच न करुनी प्राणी याकडे म्हणूनच सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे। गोंदवलेकर महाराजांनी एका साधकाला 13 कोटी रामनाम घ्यायला सांगितलं आणि ते म्हणाले की एवढं नाम झालं की राम दर्शन देईल। त्यानं 13 कोटी नामस्मरण केलं सुद्धा, पण रामदर्शन झालं नाही। तो महाराजांना विचारायला आला, महाराज मी 13 कोटी नाम घेतलं पण रामदर्शन नाही, असं का? महाराज म्हणाले, तुझं 13 कोटी नाम कुठं कुठं गेलं पाहूया। आई आजारी पडली त्याच्यात 2 कोटी गेले, मग लग्न ठरत नव्हतं त्याच्यात 2 कोटी गेले, मग लग्नानंतर मूल हवं म्हणून 2 कोटी गेले, स्वतः आजारी पडलास तेव्हा त्याच्यात 1-2 कोटी गेले। असं करत करत साधारण 1 कोटी वगैरे नामस्मरण राहिलं। आता एवढ्यात रामदर्शन कसं होणार, असं महाराज म्हणाले। आता या गोष्टीतील गाभा आपण पाहूया। आपण नाम घेतो तेव्हा नेमकं काय करतो? एकतर आपल्याला आपण नामस्मरण करत आहोत याची जाणीव असते। आपण तोंडानं कितीही म्हटलं महाराज करून घेतात, देव करून घेतो, तरी अंतरामध्ये आपण नाम घेत आहोत ही जाणीव आपण राखून असतो। ही जाणीव एकतर आपल्या परमार्थाच्या आड येते। असो, आणखी काय काय करतो आपण नामस्मरण करताना? नामाला बसायच्या आधी किंवा नाम सुरू असताना आपलं मन एकतर शांत असतच नाही। अशांत मन वेगवेगळ्या वाटांना फिरत असतं। असं पहा, एक मोठं घंगाळ आहे। घंगाळ म्हणजे ज्याच्यात पाणी साठवतात असं खूप मोठं भांडं। त्या घंगाळ्याला समजा एकच भोक असेल तर त्या एकाच भोकातून पाण्याचा प्रवाह जोराने वाहेल, पण जर त्याला पुष्कळ भोके असतील तर त्या पाण्याच्या प्रवाहातील जोर नाहीसा होतो। असंच थोडंसं आपलं होतं। आपल्या मनाची शक्ती वेगवेगळ्या ठिकाणी वाहत राहते आणि त्या वाहत असलेल्या शक्तीनिशी आपण नामस्मरणाला बसतो। थोडक्यात काय, एकाग्रतेनं आपण नामस्मरण करत नाही। आता आणखी एक चूक आपण नामस्मरण करताना करतो आणि ती म्हणजे अपेक्षा ठेवणे, फळाची आशा धरणे। नाम घेत आहोत म्हणजे माझं भलं होईल, नाम घेत आहोत म्हणजे परिस्थिती सुधारेल,
नाम घेत आहोत तर अमुक घडेल तमुक घडेल, अशा प्रकारच्या आशा मनामध्ये असतात. या आशा आपण प्रत्यक्षपणे तोंडानं बोलण्याची गरज नाही आहे. हा भावाचा प्रश्न आहे. जसं मी पुरुष आहे, मी बाई आहे असा जप करत आपण बसतो का? पण आपल्याला आपल्या पुरुष असण्याची किंवा बाई असण्याची जाणीव आहे. तसंच आपल्या जाणीवांमध्ये आपल्या इच्छा आणि आशा लपून बसलेल्या आहेत. असं पहा, आपल्या प्रपंचात काही चांगलं झालं तर आपण नकळतपणे म्हणतो, पहा, महाराजांची कृपा. घर घेतलं, महाराजांची कृपा. गाडी घेतली, महाराजांची कृपा. लग्न ठरलं, महाराजांची कृपा. पण कुठली वाईट परिस्थिती आली किंवा कुणी अचानक वारलं तर आपण असं म्हणतो का? आई वारली, महाराजांची कृपा. घराला आग लागली, महाराजांची कृपा. पैसे लुटले गेले, महाराजांची कृपा. का म्हणत नाही? कारण सूक्ष्मपणे आपल्या मनाची धारणा अशी आहे की जी सुबत्ता आहे, प्रापंचिक जो लाभ आहे किंवा अनुकूलता आहे, ते महाराजांच्या कृपेचं फलित आहे. महाराज काय आपल्याला प्रापंचिक लाभ करून द्यायला बसले आहेत की त्यांनी असं सांगितलंय, नामामुळे तुझा प्रपंच अनुकूल होईल आणि तुला लाभच लाभ होईल. सद्गुरूंनी नामाची साधना दिली आहे ती देहबुद्धी जाळण्यासाठी, आणि आपण देहबुद्धीला अनुकूल असलेल्या गोष्टींना कृपेचं लेबल लावलेलं आहे. हे सगळं आपण आपल्या मनानंच केलेलं आहे. हा आपला गैरसमज साधनेच्या आड येतो. त्यामुळे नकळतपणे आपल्या नामामध्ये अपेक्षांचं ओझं येतं. आपली वृत्ती कशी असते? नवीन गाडी घेतली, महाराजांची कृपा म्हणतो खरं, पण गाडीला समजा कुणी खरोटा मारला किंवा गाडी कुठे घासली गेली तर मनाला लागतं, दुःख होतं, क्लेश होतात. गाडी जर कृपेनं मिळालेली आहे तर खरोटासुद्धा महाराजांनीच दिला आहे असा भाव येत नाही. खरोट्याचं दुःख करताना मात्र गाडी आपली वाटत असते. अशी आपली वृत्ती असल्यामुळे आपण काहीच न करता नाम घेऊ शकत नाही. काही ना काहीतरी आपण करत असतो आणि ते आपलं मन, चित्त, बुद्धी या पातळीवरती करत असतो. समर्थ म्हणतायत, काहीही न करता नाम घेणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट आपण नाम घेताना करतो आणि ती म्हणजे अपेक्षांच्या ओझ्यानं नाम घेणं. माझी साधना किती आहे, किती झाली आहे, किती होणं अपेक्षित आहे या विचारांमध्ये राहणं. इतरांच्या साधनेशी स्वतःच्या साधनेची तुलना करत राहणं किंवा दुसऱ्याच्या साधन प्रगतीबद्दल प्रश्न निर्माण करणं. अमक्याला इतक्या दिवसात मिळालं, मला अजून का मिळत नाही, अशा पद्धतीचे विचार करणं. हे सुद्धा आपल्या मनाचेच उद्योग आहेत. आणखीही बरेच उद्योग आपण करतो, जसं की सद्गुरूंवरतीच शंका घेणं, आपल्या साधक बंधू भगिनींबद्दल द्वेष, मत्सर बाळगणं वगैरे वगैरे. खूप मोठी यादी होत जाईल. सगळ्यांजवळ सगळेच दोष असतील असं नाही. काहींजवळ खूप कमी दोष असतील, पण काही ना काही दोषांसहित आपण नाम घेतो. म्हणूनच समर्थांना हे सांगण्याची पाळी आली की काहीही न करता तुम्ही नामात राहण्याचा प्रयत्न करा. काहीच न करोनी प्राणी, रामनाम जपेवाणी. याचा अर्थ असा आहे की काहीच न करणे ही एक प्रकारची अवस्था आहे. आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी सदा सर्वदा व्याप करत आहे. यांना शांत करणं गरजेचं आहे आणि अशा शांत स्थितीमध्ये नामात राहणं गरजेचं आहे. म्हणजे काहीच न करता नामात राहणं. आता हे एकदम कसं साध्य होणार, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच ही ओवी समासाच्या अगदी सुरुवातीला आलेली नाही. याचा अर्थ असा की या ओवीपर्यंत जे समर्थांनी सांगितलेलं आहे ते सगळं अंमलात आणणं, आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. मग ते चालता बोलता धंदा करिता नाम घेणं असो किंवा
बाळपणी, तारुण्यकाळी, कठीणकाळी, वृद्धाप्यकाळी असा नामाचा अभ्यास असो किंवा उफराट्या नामाचाही अभ्यास असो, सर्व पद्धतींनी नामाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. गोंदवलेकर महाराजांना एकांनी विचारलं की महाराज, तुम्ही म्हणता नाम गोड आहे, पण आमचा तसा अनुभव नाही. महाराज म्हणाले, आपली गोडी मिसळून नाम घ्यावं म्हणजे नाम गोड होतं. मग आपली गोडी नामामध्ये मिसळणं हाही अभ्यासच झाला नाही का? म्हणून काहीच न करोनी या अवस्थेमध्ये पोचण्यासाठी नामाचा गांभीर्यानं अभ्यास करावा. म्हणूनच समर्थांनी आधी पुष्कळ ओव्या सांगितल्या आणि नंतर ही महत्त्वाची ओवी सांगितली की या अवस्थेमध्ये तुम्ही आलं पाहिजे आणि मग भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. नाम घेताना आपण आणि भगवंत किंवा आपले सद्गुरू आणि नाम अशा एकाग्र भावनेनं नाम घ्यावं. अन्य विचार करू नयेत. डोळे शक्यतो मिटलेले असावेत आणि ताठ बसलेला असावं. शांतपणे अन्य कोणताही विचार येणार नाही अशी सावधानता ठेवून अत्यंत प्रेमानं नाम घ्यावं. त्या नाम घेण्यामध्ये घाई गडबड नसावी. 100 माळा झाल्या का 500 माळा झाल्या याकडे लक्ष नसावं. किती भराभर मी 1 माळ संपवतो इकडं लक्ष नसावं. नाम जे घेत आहे आणि मणी मागे सरकत आहे तिकडे आपलं तादात्म्य पाहिजे. नामातल्या प्रत्येक अक्षराकडं एकाग्रतेनं लक्ष पाहिजे. हे भगवंताचं नाम आहे आणि भगवंत माझं सर्वस्व आहे, किंबहुना तेच माझं खरं स्वरूप आहे, अशा जाणीवेतून शांतपणे नामस्मरण घडलं पाहिजे. असं नामस्मरण करण्याचा अभ्यास जर केला तर हळूहळू काहीच न करोनी प्राणी या अवस्थेपर्यंत आपण पोहोचू. ही एक अवस्था असल्यामुळं तिथंपर्यंत पोहोचावं लागतं. आज आपली अवस्था निराळी आहे. आज आपलं चित्त बाहेर धावत आहे. मन अत्यंत अशांत आहे. या अवस्थेला बदलून काहीच न करणं या अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे. आणखी थोडा सूक्ष्मातला अर्थ आपण पाहूया. आपण कोणत्याही प्रकारची वृत्तीची आणि मनाची हालचाल केली की त्याचं प्रतिबिंब आपल्या श्वासांपर्यंत येतं. श्वास वाहणं हे आपल्या मनाचं, आपल्या चित्ताचं कार्यरत असण्याचं प्रतीक आहे. श्वास शांत होणं आणि आणखी शांत होऊन केवल कुंभक अवस्था येणं म्हणजे काहीच न करोनी प्राणी ही अवस्था. म्हणजे तिथे श्वसनही नाही अशी अवस्था. कोणतंही कर्म नाही, अत्यंत शांत अशी स्थिती. अर्थातच हे ऐकायला जितकं सोपं आहे तितकं साधायला कठीण आहे आणि म्हणूनच नामाचा अभ्यास गरजेचा आहे. एक लक्षात घ्या, आपणच केलेल्या प्रयत्नांनी जर परमार्थ साध्य होत असता तर सद्गुरूंची काही आवश्यकताच नव्हती. असं होत नाही. हे मन चित्त एकाग्र करणं इतकं सोपं नाही. म्हणूनच सद्गुरू कृपेची आवश्यकता आहे. म्हणून नाम घेत असताना नामाला बसण्याच्या आधी किंवा नामस्मरण संपल्यानंतरही सद्गुरूंना कळवळून प्रार्थना करावी आणि नाम माझ्याकडून करून घ्या, मला नामाचं प्रेम द्या असं कळवळून विनवावं. सद्गुरूंची कृपा पाठीशी असेल तर अशांत अस्थिर मनाला शांत होणं केव्हाही सोपं आहे. आपल्या कर्तृत्वानं आपण ते करू गेल्यास ते साधणार नाही. कारण आपलं मन हे फसवं आहे. कधी आपल्या साधनेचा अहंकार आपल्याला येईल याचा पत्ताही आपल्याला लागणार नाही. म्हणून सद्गुरूंना शरण जावं आणि शांत चित्तानं नामाचा अभ्यास करावा. नामाचा अभ्यास झाल्यानंतर म्हणजे समजा आपली 1-1.5 तासाची नामस्मरणाची बैठक असेल, ती झाल्यानंतरही सावधानतेनं आपल्या वृत्तींकडे पाहावं. आपली वृत्ती नामाच्या ठिकाणी आहे का, आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहे का याचं परीक्षण करावं. आपण किती वासनाधीन जगतो, इंद्रियांच्या मागे किती धावतो
किती भोगासक्त आहोत याकडे डोळ्यात तेल घालून पाहावं. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जगाचा अनुभव येतो, दृश्याचा अनुभव येतो आणि मन मनाच्या ठिकाणी आहे. इथेच युद्धाचा प्रसंग आहे. त्याचा अर्थ काय? या मनाची जागा कुठे आहे? या मनाची हालचाल कशी सुरू आहे? आपलं चित्त कुठे गुंतत आहे? इकडे लक्ष ठेवून जेव्हा जेव्हा ते विषयांकडे वळेल तेव्हा त्याला तिथून खेचून आणून भगवंताच्या नामाकडे लावणे, हाही नामस्मरणाचाच अभ्यास आहे. आपल्या नामस्मरणाच्या अभ्यासातील आणखी एक मोठा दोष आहे, जो अत्यंत नकळतपणे आपल्याकडे येतो. तो म्हणजे आपण नामस्मरणाची वेळ ठरवून घेतो आणि संख्याही ठरवून घेतो. बरं, हे काही इतकं चुकीचं नाही. नामाची शिस्त लागण्यासाठी हे जरुरीचं आहेच. दिवसातला तास, 1.5 तास, 2 तास शांतपणे अभ्यास महत्त्वाचा आहे, हे आपण पूर्वीच्या निरूपणात पाहिले. पण चुकतं कुठं ते पहा. आपण हा अभ्यास संपल्यानंतर संपूर्ण दिवसात नामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. 100 माळा करायच्या असं ठरवलं असेल ना, 100 माळा अगदी शांततेनंही करू, पण त्या झाल्यानंतर मात्र नामाकडे ढुंकूनही पाहत नाही. हा दोषसुद्धा काहीच न करणे या अवस्थेच्या आड येतो. यामुळं घडतं काय? नामस्मरणाच्या अभ्यासाच्या वेळी आपण एकाग्रतेचा अभ्यास करतो, नामामध्ये अगदी रमून जातो. पण नंतर जर नामाची आठवण ठेवली नाही, नंतर आपल्या स्वरूपाची, सद्गुरूंची आठवण ठेवली नाही, तर आपल्या वृत्ती पुन्हा विषयाकार होतात. आपलं मन पुन्हा विषयांच्या अधीन होतं. पुन्हा तिथे इच्छा, कामना, वासना यांचा प्रवेश होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण नामाला बसतो तेव्हा स्वच्छ बसायच्या ऐवजी आदल्या दिवशीची घाण अंगावरती घेऊन बसतो. असं केल्यामुळं आपल्याला काहीच न करोनी प्राणी या अवस्थेमध्ये शिरता येत नाही. पुन्हा नाम घेताना अस्वस्थता राहते, अशांत मन राहते आणि परत आपण नामामध्ये न अडकता विचारांमध्ये अडकून राहतो. समर्थ आपल्याला सांगतायत की काहीच न करता नाम घ्या, फक्त आणि फक्त नाम घ्या. नामाशिवाय आणखी काहीही चित्तामध्ये ठेवू नका. अशा अवस्थेनं नाम घ्या, म्हणजे भगवंत तुमची काळजी घेईल, म्हणजे भगवंत संतुष्ट होईल. काहीच न करोनी प्राणी, रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी. म्हणजे भक्ताचा तो सांभाळ करतो असं समर्थ म्हणतायत. याचा अर्थ काय झाला? काहीच न करोनी या अवस्थेची परिणती भक्त या अवस्थेमध्येच होते. आणि मग भगवंताशी एकरूप पावलेला भक्त भगवंताचीच जबाबदारी होऊन राहतो आणि म्हणून भगवंत त्याचा सांभाळ करतो. समर्थ पुढे म्हणतायत, नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर, रामनामे नासती. समर्थ अर्थातच स्थूल शरीराकडे निर्देश करत नाहीत, कारण स्थूल शरीर हाडामासाचं आहे, त्याच्यामध्ये विष्ठा आणि लघवी आहे, अनेक प्रकारची घाण आहे. हे स्थूल शरीर पुण्यवान नाही. समर्थ जेव्हा म्हणतात ते जाणावे पुण्य शरीर, तेव्हा ते अवस्थेचं वर्णन करतायत. नामामध्ये रंगून गेलेली अवस्था, नाम, नामी आणि नामधारक या त्रिपुटीचा लय झालेली अवस्था. ज्या परमात्म्याचं नाम आहे त्या परमात्म्याशी तदाकारता पावलेली अवस्था म्हणजे पुण्यशरीर. जसं ज्ञानेश्वर महाराजांचं होतं, निवृत्तीनाथ महाराजांचं होतं, नामदेवराय, तुकाराम महाराज, स्वतः समर्थ यांचं होतं. अनेक संतांचं जे होतं ते पुण्यशरीर. समर्थ म्हणतायत, अशी अवस्था कधी प्राप्त होईल? नामस्मरे निरंतर ही साधना घडली तर होईल.
निरंतर म्हणजे अंतर नसणे, निरंतर म्हणजे अखंडत्वानं करणे. अंतर नसणे म्हणजे मी आणि भगवंत यामध्ये अंतर नसणे. यापूर्वी निरूपणात अनेकदा विषय आलेला आहे की आपण स्वतःला नामापासूनही वेगळं ठेवतो आणि भगवंतापासूनही. म्हणून आपलं नाम एकविधतेनं होत नाही. असं न करता एकविधतेनं मीच तो परमात्मा आहे हा भाव ठेवून त्या परमात्म्याच्या नामामध्ये स्वतःला विसरणं म्हणजे अंतर न ठेवता नाम घेणं, निरंतर घेणं. निरंतर म्हणजे अखंडत्वानंही. त्यामुळं मी भगवत स्वरूपच आहे या जाणीवेमध्ये अखंडत्वानं राहण्याचा अभ्यास करणं आणि त्या अभ्यासासहित नाम घेणं म्हणजे निरंतर नाम घेणं. साहजिकच आहे, असं जर नाम घेतलं तर नाम, नामी, नामधारक ही त्रिपुटी राहील कशी? त्या त्रिपुटीचा नाश होतो आणि साधक आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो. आत्म्याचा जो आनंद आहे, जो ब्रह्मानंद आहे, त्या आनंदाशी तो समरसून जातो आणि ही अवस्था म्हणजेच पुण्यशरीर. समर्थ म्हणतात, महादोषांचे गिरीवर अशा नामानं नाश पावतात. अहो, आपला अहंकार आणि देहबुद्धी हाच महादोष आहे. हा दोष राहीलच कसा जर आपण आत्मस्वरूपाकार होऊन जाऊ. ही साधना अत्यंत अलौकिक आहे. खरं म्हणजे देह दोषांनी परिपूर्ण आहे, जन्मही दोषांनी परिपूर्ण आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असंच असल्यामुळं आत्मस्वरूपाकार होणे किंवा ब्रह्मानंद या पदवीपर्यंत जाणे तसं अवघड वाटतं. पण भगवंताचं नाम ही एकमेव गोष्ट अशी आहे जी ही अवघड असलेली गोष्ट सोपी करते. म्हणून नामस्मरणाचं एवढं महात्म्य. भगवंताचं नाम भगवंतालाच भेटवतं असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. महाराज म्हणतात, इतर उपासना करणं म्हणजे पत्र लिहिण्याप्रमाणे आहे, पण भगवंताचं नाम घेणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताला मिठी मारणं आहे. असं हे नाम समर्थ सांगतायत त्या पद्धतीनं मात्र घेणं गरजेचं आहे. एक भावानं, एकाग्रपणे, प्रेमाने, कळकळीने. तर आपले महादोष जातील, तर पुण्यशरीर ही अवस्था प्राप्त होईल. समर्थ समासाच्या शेवटाकडे येताना पुन्हा एकदा नामस्मरणाची महती गातायत. ते म्हणतात, अगाध महिमा न वचे वदला, नामे बहुत जन उद्धरला, हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. चहुवर्णासी नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैलपार पावती नामे. भगवान शंकरांनी हळाहळाचा दाह ज्यानं शमवला असं हे नाम आहे. सगळ्यांचा उद्धार यानं झालेला आहे. त्यामुळं आपला वर्ण कोणता इत्यादींचा विचार करू नये. आपण कसेही असू तरी भगवंताच्या नामाला लागावं असं समर्थ म्हणतायत. जड मूढ पैलपार पावती नामे असं हे भगवंताचं नाम. शेवटी ते म्हणतात, म्हणून नाम अखंड स्मरावे, रूप मनी आठवावे, तिसरी भक्ती स्वभावे निरोपिली. असं हे नाम अखंडत्वानं घ्यावं, अखंडत्वानं त्याच्या स्मरणामध्ये राहावं. लक्षात घ्या, फक्त नाम असा शब्द नसून नामस्मरण असा शब्द आहे. त्यामुळं स्मरणामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. अशी ही नवविधा भक्तीतील तिसरी भक्ती, नामस्मरण भक्ती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नामस्मरण भक्ती निरूपण नाम समास तिसरा. श्रीराम. पुढे चौथ्या भक्तीचं पादसेवन भक्तीचं समर्थ निरूपण करत आहेत. ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.